सर्वांचं स्वागत. आज आम्ही अडकूर मतदारसंघामध्ये आहोत आणि जिप आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत, भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत, त्या अनुषंगानं लोकांशी बातचीत करणार आहोत. आमच्या सोबत एक ताई आहेत. ताई, काय सांगाल की आज जे जिल्हा परिषद अडकूर मधून जे उमेदवार आहेत, राजश्री गावडे असू दे किंवा पंचायत समिती उमेदवार रवी बांदवडेकर असू दे, नेमकं तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे? रवी बांदवडेकर साहेबच आम्हाला म्हणजे योग्य वाटतात, कारण ते भाजप कार्यकर्ते म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि भाऊंच्या माध्यमातून तरी आमच्या गावामध्ये भरपूर अशी कामं झालेली आहेत, विकास कामं झालेली आहेत. रस्ते किंवा सभामंडप असू देत, आमच्या महिलांसाठी त्यांनी म्हणजे महिला एकंदरीत गावातील सर्व महिला ज्यावेळेला जमतात त्यावेळेला एक सभागृह म्हणून आमच्या गावामध्ये नाही आहे, तो त्यांनी आता त्याच्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. आणि अशी भरपूर त्यांनी विकास कामं केलेली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना एक धडाडीचे उमेदवार म्हणून त्यांना पसंत करतोय आणि आम्ही महिला त्यांच्या सोबत आहोत. ना म्हणजे एकंदरीत तुमच्या महिलांच्यासाठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे म्हणून आज तुम्ही त्यांच्या सोबत आहात. काय काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून अजून म्हणजे आमच्या महिला ग्रामसंघ आहेत किंवा महिला बचत गट आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी खूप काही करावं अशी आमची इच्छा आहे की महिलांसाठी एक स्वतंत्र असा ग्रामसंघाला ऑफिस एक द्यावं. आमच्या भाऊंच्याकडनं पण हीच अपेक्षा होती आणि आता रविराज बांदवडेकर साहेबांच्याकडनं पण हीच अपेक्षा आहे की आम्ही महिला तुमच्यासोबत आहोत, पण आमच्या महिलांसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आणि जे आता पुण्या मुंबईला मुलं जी जातात आमची, उद्या भविष्यात त्यांना काही हाताला रोजगार मिळावा त्यासाठी भाऊ प्रयत्न करतच आहेत, पण त्याच्यात अजून भर पडावी. आणि इथली मुलं बाहेर पुण्या मुंबईला किंवा बेंगलोरला या ठिकाणी जाऊन नोकरी करतात, ती इथं आपल्या तालुक्यातच राहून त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत राहूनच काम करावं आणि त्यांच्या हाती चांगला रोजगार मिळावा, जे सुशिक्षित बेरोजगारी तरी कमी होईल चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यातली. आणि आम्ही भाऊंच्या सोबत आहोत. तर या ताईंनी सांगितलं की आम्ही 100% भाऊंच्या सोबत आहोत, त्याचबरोबर रवी बांदवडेकरांच्या सोबत आहोत. त्यांनी आमच्या महिलांच्यासाठी खूप काही काम केलेलं आहे. नक्कीच त्यांना आम्ही मदत करणार. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला.